प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. प्रियांनो, मी दुसरा विषय घेऊन आलेले आहे की पॅरेंटिंग कसं करायला पाहिजे, लेकरांना कशा प्रकारे आपण वाढवायला पाहिजे. प्रियांनो, जेव्हा माझे लेकरं लहान होते ना, तेव्हा मला नॉलेज नव्हतं बघा. मी पण अशीच रडणारी, निराश होणारी, एका गोष्टीचं बार 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 रिपीट करणारी एक मुलगी होते, मुळमुळीत. ठीक आहे. तर प्रभूला स्तुती असो. नक्कीच माझ्या व्हिडिओचा फायदा माझ्या बहिणींना व्हावा, कारण आपण जास्त परेशान आजकाल ज्या विषयामुळे आहोत तो विषय आहे मुलांना कसं आवरू, मुलांना कसं समजून घेऊ. आणि मुलांसमोर काही लोकांनी जीव पण सोडून दिलेत, आत्महत्या केलेले लोक आहेत. तर असं न करता प्रियांनो, आपले लेकरं आहे ते देवाने दिलेली ती देणगी आहे. त्यामुळे ते जिथे भडकतात तिथं तुम्ही शांतीने घ्या, तिथं तुम्ही आपलाच नारा लावू नका, आपलंच खरं मानू नका. थोडं धीर धरून, थोडी शांतीने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जिथे चुकलं तिथे तर फटका मारावाच लागतो प्रियांनो, परंतु बार बार तेच विषय काढून त्यांचं डोकं खाऊ नका. तशामुळे काय होतं की व्हॅल्यू राहत नाही की हां, मम्मीचं हमेशाचंच रामायण असतं, मम्मी हमेशाच महाभारत लावून बसलेली असते. तर काही काही बहिणीचं कसं असतं, शिकवायचंच धडा सुरू आहे की नाही. हर एक गोष्टीला शिकवायचं, ब्रश करताना शिकवायचं, पाणी पिताना शिकवायचं, बसताना शिकवायचं. थोडं इग्नोर करायला शिका, म्हणजे आपल्या घरामध्ये ना शांती राहील. प्रियांनो, अनेक मुसीबतला सामना केलेली मी बाई आहे, जिथे परमेश्वरानेच मला सहारा दिला, समजदारी दिली. मी एकदा होऊन गेलेल्या गोष्टीचा परत कधीच विचार नाही करत प्रियांनो. ही परमेश्वराची कृपा आहे, हे परमेश्वराचा आशीर्वाद आहे माझ्यावर, आणि तुम्हालाही तो आशीर्वाद मिळावा म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आजकाल मोठी समस्या झाली आहे की मुलं ऐकत नाहीत, मी मुलांशी कसं वागू, आणि आपण हारतो, कमजोर होतो. मुलं जेवत नाहीत, आपण पण जेवत नाही. मुलं लवकर उठत नाहीत, आपण पण उपाशी राहतो, निराश होतो. असं न करता मी तुम्हाला सल्ला देईल. प्रियांनो, लेकरं झोपेत आहे तर तुम्हाला जागं व्हायची गरज आहे. आपण काय करतो बऱ्याचदा, काही काही परिवारामध्ये बघितलं, माझे मुलं झोपलेले आहेत, माझा नवरा झोपलेला, मी पण झोपेत. असं करू नका. कारण जर आपलं मुलं झोपलेले तर तुम्हाला जागण्याची गरज आहे, तुम्हाला प्रार्थना करायची गरज आहे, तुम्हाला लवकर उठून स्वतःला सावरण्याची गरज आहे, आवरण्याची गरज आहे. तुम्ही नाश्ता पाणी वेळेवर घ्या, कारण तुम्हाला खंबीरपणे हा परिवार चालवायचा आहे. एक लेकरू मूर्खपणा करतो म्हणून आपण मूर्ख होऊन जमत नाही प्रियांनो. तर आपण बुद्धिमान स्त्री आपल्या घराला बांधते म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं आहे. आणि त्याप्रमाणे आपण घराला जर बांधायचं असेल तर थोडं इग्नोर करावं लागतं, थोडं मरावं लागतं. मरण्याचा मतलब काय माहिती आहे, की आपलं खरं असूनही आपल्याला खोटं समजलं जातं, आणि आपल्याला न्याय मिळत नाही, आणि आपल्याला म्हणजे जी इच्छा आहे ती मारून म्हणजे त्यांची इच्छासाठी जगावं लागतं. त्याला म्हणतात मरणे. म्हणजे आपल्या मनात असूनही आपल्या मनाला चांगलं वाटणारं न करणे, आहे की नाही. म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली, खूप खावाशी वाटायली, पण आपण लेकरांसाठी त्याग करतो की नाही.